पंढरपूर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, पण सध्या या पवित्र शहराला लागलाय ट्रॅफिकचा शाप। गोपाळपूर रोड महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आणि इथे दररोज दिसतंय एकच चित्र, भयानक ट्रॅफिक जाम। कारण काय तर रस्त्यावर लागलेल्या सीएनजी पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा। सीएनजी भरण्यासाठी उभा असलेल्या गाड्या थेट मुख्य रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडतीये। रोजचा हा खेळ आता नागरिकांच्या सहनशक्तीबाहेर गेला आहे। रुग्णवाहिका अडकतायत, शाळकरी मुलं उशिरा पोहोचतायत, कामगार व्यापारी वेळ गमावतायत। मग प्रश्न असा, या समस्येला जबाबदार कोण? सीएनजी पंप चालक की पोलीस प्रशासन? वाहनाच्या रांगा रस्त्यावर येणार नाहीत यासाठी कोणीच ठोस निर्णय घेत नाहीत। सीएनजीचे ग्राहक वाढलेत, पण सुविधा तशाच का? आणि सर्वात मोठा प्रश्न, इतका मोठा ट्रॅफिक जाम होत असताना पंढरपूर शहर पोलीस नेमकं काय करतंय? नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? सीएनजी पंप मालकांवर कारवाई का नाही? की कुठेतरी डोळेझाक केली जाते? स्थानिक नागरिक संतापाने बोलताना दिसून येत आहे। दररोज आम्ही या रस्त्यावर अडकतोय, वेळ, इंधन आणि संयम तिन्ही संपत आहेत। ही फक्त ट्रॅफिकची समस्या नाही, ही प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे। जर आत्ताच उपाय केले नाही तर पुढील काळात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। उद्या येथे एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? सीएनजी पेट्रोल मालक की पोलीस प्रशासन? आता पाहणं महत्त्वाचं आहे। एखादी घटना झाली तरच पोलीस प्रशासन आणि सीएनजी पंप मालक जागे होणार का? की पंढरपूरकरांचा त्रास असाच सुरू राहणार?